बुधला गावातील ग्रामपंचायतचे भोंगड व राजकीय हेतू परस्पर कारभार पार्ट 2 दिनांक 2 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी मुक्काम बुधला पोस्ट मोहप्पा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर ह्या गावाला आकस्मिक भेट देऊन तेथील आदिवासी गावकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या व बुधला गावातील चाललेला भोंगळ कारभार याकडे विशेष चौकशीबाबत तसेच विशेषतः म्हणजे रायभान शंकर कौरती यांचे पावसाने घर पडल्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले. प्रशांत मडावी यांच्याशी संपर्क साधून स्वतः श्रीमती मायाताई चिंतामण इवनाते माजी जनजाती आयोग सदस्य नवी दिल्ली तथा माजी महापौर नागपूर आणि शिवकुमार कोकोडे माजी अध्यक्ष प्रकल्पस्तरीय नियोजन व आढावा समिती नागपूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प नागपूर प्रशांत मडावी महामंत्री भाजप आदिवासी आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण यांनी स्वतः जाऊन मोका चौकशी केली असता रायभान शंकर कौरती यांचे घर पडलेले दिसून आले. बहुतांश आदिवासी कुटुंबांना पक्के घर नसून मातीचा व टाट्याच्या घरात राहावं लागत असून पावसाळ्यात त्यांना ताडपत्री टाकून राहावे लागत आहे. श्री रवींद्र ठाकरे साहेब अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर आणि श्री नितीन इसोकर साहेब प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गिरीपेठ नागपूर यांना कॉल करून तात्काळ आकस्मिक सानुग्रह निधी तात्काळ देण्यात यावा. बुधला गावातील आदिवासी गावकऱ्यांना शबरी घरकुल आवास योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली. प्रकल्प अधिकारी यांनी श्री दरवरे निरीक्षक TDI यांना तात्काळ मोका चौकशीकरिता पाठविले आणि पीडितांना तात्काळ लाभ देण्यात येईल असे आश्वासित केले. श्री शिवकुमार कोकोडे यांनी बुधला गावातील ग्रामपंचायत येथील सचिव श्री प्रशांत यावलकर यांना कॉल करून तेथील आदिवासी गावकऱ्यांना शबरी आवास योजनेचा लाभ देण्याकरिता शबरी आवासचे फॉर्म 2 दिवसात प्रकल्प कार्यालयात द्यावे असे सांगितले. यावेळी अविनाश गेडाम भाजप आदिवासी आघाडी कळमेश्वर तालुका, प्रवीण कौरती भाजप आदिवासी आघाडी कळमेश्वर तालुका व गावातील नागरिक उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर, सहप्रतिनिधी चंदू मडावी. दोघांच्या संगनमतामुळे इथल्या आदिवासीला न्याय मिळत नाही आहे, नाही का? त्याच्यामुळे आपण नाही का ह्यासाठी आम्ही ते करणार आहोत. आपण त्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं किती लोक आहे आपल्या आदिवासी आणि जेवढं हे जे फोटो आणि वापस जाते ग्रामपंचायत लक्ष घ्यायला पाहिजे. तुमचा अहवाल सादर केला घर पडलाय का काही पडलाय येऊन मी नाही मॅडम स्वतः आलो इथे आणि तहसीलदार मॅडमला दूध काढून दिलं पाठवली मॅडम पडला जागा घरात नाही जाऊ शकत अशी परिस्थिती त्याला रोडवर नाही तुम्ही कधी फिरता का? तुम्ही पाहता का हे आदिवासी घरकुल द्यायचे आहे की नाही? किती लोकांचे घरकुलसाठी तुम्ही प्रस्ताव पाठवला? हां
कोणीच नाही आलं, माझ्या घरी कोणीच नाही घर पहा तुमच्या त्या ग्रामपंचायतच्या पाठीमाग, ग्रामपंचायत भवनाच्या पाठीमागच घर पडलं पूर्ण. तर तुम्ही पाहासाठी गेले का? त्याच्या रिपोर्ट तरी बनवलं का? नाही ते बाजूचं आहे, ते बकऱ्या पडल्या त्या. या दुसऱ्या तुमच्या एकदम ग्रामपंचायतच्या पाठीमागचा. हे बाय असं करू नका. मी कलेक्टरच्या समोर उभं करेन. मी इकडे तिकडे कोणाला बोलणार नाही. आणि आमच्या आदिवासी समाजावर अन्याय पण मी सहन करणार नाही. तुमच्याकडे किती प्रस्ताव आलेला आहे तो एक मला यादी बनवून द्या. नवीन जे आहे ते टाकून नाही आपण हा करून घेऊ. हा हे प्रशांत मडावी आहे, यांना तुम्ही सगळं द्या. आणि ठीक आहे. आणि तो पट्ट्यांचाही विषय आहे, त्यांना पट्टेही द्यायचे आहे काही लोकांना. हां हॅलो सर, मला हे सांगा, 70-80 वर्षापासून हे लोक इथं राहत आहे, यांना तुम्ही घर टॅक्स नाही चढवला म्हणजे किती मोठी शोकांतिक आहे हो आदिवासी सोबत? हां, किती मोठा अन्याय आहे आदिवासींवरती. काय तुमच्या मिटिंगा होत नाही का? हां, साहेब काय हो? साहेब तुम्ही सचिव आहे ना, तुम्हाला माहीत असेल ना तुमचे.